चिंता उद्याच्या समस्या कमी करत नाही, ती फक्त आजची शांतता चोरून नेते. एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. 5 वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्रभर जागले होता, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटलं होतं की आता सगळं संपलं, ज्या गोष्टीमुळे तुमच्या छातीत धडधड वाढली होती, आज त्या गोष्टीचं नाव तरी आठवतं का? बहुतेक नाही. आणि हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. आपण ज्या गोष्टींची सर्वात जास्त चिंता करतो, त्यापैकी बहुतेक गोष्टी कधीच घडत नाहीत. पण त्या घडणार नाहीत अशा गोष्टींचा विचार करत करत आपण जगणं मात्र विसरून जातो. एका मेसेजचा रिप्लाय उशिरा आला. आपण विचार करतो, काही चुकलं का? बॉसने फक्त म्हटलं, उद्या भेट, आणि आपण पूर्ण रात्र झोपू शकत नाही. कोणी आपल्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि आपण दिवसभर त्याचाच विचार करत राहतो. एखादी छोटी चूक झाली आणि आपण स्वतःलाच शिक्षा देत राहतो. कधी तुमच्यासोबत असं झालंय? नक्कीच झालं असेल, कारण ही फक्त तुमची किंवा माझी गोष्ट नाही, ही जवळजवळ प्रत्येक माणसाची गोष्ट आहे. आपण भूतकाळातील पश्चात्तापात अडकलेलो असतो किंवा भविष्याच्या भीतीत हरवलेलो असतो, आणि या दोघांच्या मध्ये वर्तमानातील सुंदर आयुष्य हातातून निसटत असतं. पण कल्पना करा, जर अशी एखादी पद्धत असती जी तुम्हाला चिंता कमी करायला शिकवली असती, जी तुम्हाला भीतीवर नियंत्रण ठेवायला शिकवली असती, जी तुम्हाला पुन्हा मनापासून जगायला शिकवली असती, तर अशाच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगातील लाखो लोकांनी एक पुस्तक वाचलं, आणि त्या पुस्तकाने त्यांच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. लेखक आहेत डेल कार्नेगी. पण हे पुस्तक लिहिण्यामागची गोष्ट आणखीन रोचक आहे. डेल कार्नेगी जन्मतःच आत्मविश्वासू नव्हते. एक काळ असा होता जेव्हा ते स्वतः चिंतेने, भीतीने आणि तणावाने ग्रासलेले होते. ते म्हणतात, मी इतका चिंताग्रस्त झालो होतो की माझ्या आयुष्याचा आनंदच हरवला होता. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली, जगात डॉक्टर आहेत, औषधं आहेत, पैसा आहे, तंत्रज्ञान आहे, पण तरीही लोक चिंतेने का जगत आहेत? लोक रात्री झोपू का शकत नाहीत? लोक आनंदी का नाहीत? मग त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केला. व्यावसायिक, सैनिक, डॉक्टर, राष्ट्राध्यक्ष, सामान्य लोक, जे लोक संकटातून बाहेर आले, त्यांनी नेमकं काय केलं? आणि त्या संशोधनातून जन्माला आलं हे पुस्तक. हे पुस्तक तुम्हाला फक्त चिंता थांबवायला शिकवत नाही. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं की मेंदू भीती कशी तयार करतो. छोट्या समस्यांना आपण मोठं संकट का बनवतो? लोकांच्या मतांची इतकी काळजी आपण का करतो? भविष्याची चिंता आपल्या वर्तमानाचा नाश कसा करते? आणि सर्वात महत्त्वाचं, मनात कितीही वादळ असलं तरी शांत कसं राहायचं? आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली तत्त्व शिकणार आहोत. अशी तत्त्व ज्यांनी लाखो लोकांचं आयुष्य बदललं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्ही ज्या चिंतेसोबत जगत आहात, ती चिंता या व्हिडिओनंतर तुम्हाला पूर्वीसारखी कधीच त्रास देणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या जीवन बदलणाऱ्या प्रवासाची. पॉइंट 1. एक दिवस एका वेळी जगा. तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर एक मोठी बॅग उचलायला दिली जाते. त्या बॅगेत फक्त आजचं काम नाही, त्यात पुढच्या आठवड्याच्या समस्या आहेत, पुढच्या महिन्याची चिंता आहे, पुढच्या वर्षाची भीती आहे आणि भूतकाळातील पश्चात्ताप देखील भरलेला आहे. काय होईल? काही पावलं चालण्यापूर्वीच तुम्ही थकून जाल. पण मित्रांनो, शारीरिक आयुष्यात आपण असं कधीच करत नाही. मग मानसिक आयुष्यात रोज का करतो? आजची समस्या पुरेशी नसते.
आपण त्यात उद्याच्या काळज्या जोडतो. नोकरी आहे, पण मनात विचार चालू असतो, कंपनी बंद झाली तर? व्यवसाय चालू आहे, पण विचार येतो, पुढच्या वर्षी नुकसान झालं तर? मुलं अजून लहान आहेत, पण आपण त्यांच्या 10 वर्षानंतरच्या भविष्याची चिंता करत बसतो. आणि मग आश्चर्य वाटतं की एवढा थकवा का जाणवतोय? डेल कार्नेगी या पुस्तकात एक अत्यंत शक्तिशाली वाक्य सांगतात, लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स. याचा अर्थ, आजचा दिवस फक्त आज पुरता जगा. जसं जहाजामध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात, एका भागात पाणी शिरलं तरी संपूर्ण जहाज बुडत नाही, तसंच उद्याची चिंता आजमध्ये शिरू देऊ नका. भूतकाळातील चुका आजमध्ये शिरू देऊ नका, कारण बहुतांश लोक समस्या नसल्यामुळे दुःखी नसतात, ते समस्यांबद्दल आधीच विचार करून दुःखी असतात. एकदा कल्पना करा, एका विद्यार्थ्याची परीक्षा 2 महिन्यांनी आहे. तो आज अभ्यास करू शकतो, पण त्याऐवजी तो विचार करतो, नापास झालो तर? आई बाबा काय म्हणतील? माझं करिअर संपलं तर? लक्षात द्या, यापैकी एकही गोष्ट अजून घडलेली नाही, पण त्याचा मेंदू आधीच त्या भीतीमध्ये जवायला लागतो. आणि हाच चिंतेचा सापळा आहे. आपण वास्तवात राहत नाही, आपण कल्पनांमध्ये राहायला लागतो. मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा. आत्ता या क्षणी हा व्हिडिओ पाहताना खरंच काही संकट तुमच्या समोर उभं आहे का? की बहुतेक चिंता तुमच्या मनात निर्माण झालेल्या भविष्याच्या गोष्टी आहेत? कारण वास्तव आणि चिंता यांच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. वास्तव म्हणजे जे आत्ता घडत आहे. चिंता म्हणजे जे कदाचित कधीच घडणार नाही. म्हणूनच डेल कार्नेगी सांगतात, तुमचं लक्ष आजच्या दिवसावर केंद्रित करा. आज जे करू शकता ते करा. उद्याची लढाई उद्यावर सोडा. भविष्याची तयारी करा, पण भविष्यामध्ये जगू नका. आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा प्रयोग करा. कागदावर 2 ओळी लिहा. पहिली ओळ, आज मी काय नियंत्रित करू शकतो? दुसरी ओळ, ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत त्या मी सोडून देतो. फक्त हा एक सराव तुमच्या मनावरील अर्ध ओझं कमी करू शकतो. कारण आयुष्य एक दिवस एका वेळी जगायचं असतं. कोणीही संपूर्ण आयुष्य एकाच दिवशी जगू शकत नाही. आणि कदाचित तुमच्या मनःशांतीकडे जाणारा पहिला रस्ता इथूनच सुरू होतो. फक्त आज जगा, पूर्णपणे जगा. कारण काल निघून गेला आहे, उद्या अजून आलेला नाही. आणि तुमच्याकडे खरोखर आहे तो फक्त हा क्षण. पॉइंट 2, सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारा आणि मग त्याला हरवा. सन 1929. अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला होता. लोकांनी आयुष्यभराची कमाई गमावली होती. अनेक लोक नैराश्यात गेले. काहींनी तर आत्महत्याही केल्या. त्या काळात एक माणूस होता, विलिस एच कॅरियर. होय, तोच माणूस ज्याने एअर कंडिशनरचा शोध लावला. एका चुकीच्या गुंतवणुकीमुळे त्याने जवळजवळ सर्व बचत गमावली. त्याच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, आता काय होईल? मी संपलो तर? लोक काय म्हणतील? पुन्हा उभा राहू शकेन का? रात्रभर झोप नव्हती. मन सतत भीतीने भरलेलं. पण एक दिवस त्याने स्वतःला एक प्रश्न विचारला, सर्वात वाईट काय होऊ शकतं? उत्तर स्पष्ट होतं, माझे पैसे गेले आहेत. कदाचित मला पुन्हा सुरुवातीपासून काम करावं लागेल. कदाचित काही वर्ष कठीण जातील. आणि मग त्याने स्वतःला सांगितलं, ठीक आहे, जर हीच सर्वात वाईट परिस्थिती असेल तर मी ती स्वीकारतो. आणि मित्रांनो, त्या क्षणी त्याची समस्या संपली नाही, पण त्याची चिंता संपायला सुरुवात झाली. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला वास्तवापेक्षा जास्त त्रास वास्तवाच्या भीतीचा होतो. साप चावण्यापेक्षा साप चावेल या कल्पनेने जास्त लोक घाबरतात. डेल कार्नेगी या पुस्तकात सांगतात,
जेव्हा आपण सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारतो तेव्हा मेंदूची घाबरलेली अवस्था संपते. कारण चिंता अनिश्चिततेवर जगते, स्वीकारावर नाही. आता जरा स्वतःच्या आयुष्याकडे बघा. किती वेळा असं झालंय की एखादी गोष्ट घडण्याआधीच आपण 100 वेळा त्रास करून घेतला. कोणी फोन उचलला नाही आणि मनात 10 कथा तयार झाल्या. एखादा रिपोर्ट यायचा आहे आणि आपण आधीच निकालाचा विचार करून थकलो. पण खरं संकट आलं की आपण ते हाताळलं. कारण माणूस कल्पनेपेक्षा जास्त मजबूत असतो. आणि हेच या पॉइंटचं सर्वात मोठं सत्य आहे. तुम्ही जे समजता त्यापेक्षा खूप जास्त सक्षम आहात. म्हणून पुढच्या वेळी चिंता आली, पळू नका. तिच्याकडे सरळ बघा आणि स्वतःला विचारा, सर्वात वाईट काय होऊ शकतं? उत्तर लिहा. मग स्वतःला विचारा, जर खरंच असं झालं तर मी जगू शकेन का? बहुतेक वेळा उत्तर असेल हो. कदाचित कठीण असेल, कदाचित वेदनादायक असेल, पण अशक्य नसेल. आणि जेव्हा तुमचा मेंदू हे मान्य करतो तेव्हा त्याच्याकडे भीतीसाठी जागा उरत नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तत्व हार मानण्याबद्दल नाही, हे परिस्थितीसमोर शरण जाण्याबद्दल नाही, हे वास्तव स्वीकारून लढाई सुरू करण्याबद्दल आहे. डेल कार्नेगी एक साधं सूत्र देतात. पहिलं, सर्वात वाईट परिस्थिती ओळखा. दुसरं, ती मानसिकदृष्ट्या स्वीकारा. तिसरं, मग ती परिस्थिती सुधारण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा. यामुळे काय होतं? पूर्वी तुमची ऊर्जा चिंतेमध्ये खर्च होत होती, आता ती उपाय शोधण्यात खर्च होईल. आणि आयुष्यातील अनेक मोठ्या विजयांची सुरुवात इथूनच होते. कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही वास्तव स्वीकारणं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील अनेक चिंता एका प्रश्नाने कमकुवत होऊ शकतात. सर्वात वाईट काय होऊ शकतं? आणि जेव्हा तुम्ही त्या उत्तरापासून पळणं थांबवता तेव्हाच तुमची चिंता तुमच्यापासून पळायला लागते. पॉइंट 3, व्यस्त रहा, कारण रिकामं मन चिंतेची फॅक्टरी असतं. एक प्रश्न विचारू, तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त चिंता कधी होते? जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात पूर्णपणे बुडालेले असता, की जेव्हा तुम्ही एकटे बसून काहीच करत नसता? जरा विचार करा. जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट पूर्ण करत असता, एखाद्या प्रवासात असता, मित्रांसोबत हसत असता, किंवा एखादं ध्येय गाठण्यासाठी झटत असता, तेव्हा चिंता कुठे जाते? ती जणू गायबच होते. पण रात्री फोन बाजूला ठेवून तुम्ही एकटे पडता आणि अचानक मेंदू सुरू होतो. उद्या काय होईल? जर हे बिघडलं तर? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मी पुरेसा चांगला नाही तर? आणि मग एक विचार दुसऱ्याला जन्म देतो, दुसरा तिसऱ्याला, आणि काही मिनिटातच तुमचा मेंदू अशा समस्यांनी भरतो ज्या वास्तवात अस्तित्वातही नसतात. डेल कार्नेगी म्हणतात, बिझी पीपल रेअरली हॅव टाइम टू वरी. आणि यामागे खूप खोल मानसशास्त्र आहे. कारण आपला मेंदू एकाच वेळी 2 गोष्टी पूर्ण ताकदीने करू शकत नाही. तो एकतर समस्या सोडवू शकतो किंवा समस्या निर्माण करू शकतो, दोन्ही नाही. म्हणून जेव्हा तुम्ही अर्थपूर्ण कामात व्यस्त असता तेव्हा चिंतेला जागाच उरत नाही. याचं एक जबरदस्त उदाहरण पुस्तकात येतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक सैनिक सतत मृत्यूच्या सावलीत जगत होते. गोळ्या झाडल्या जात होत्या, बॉम्ब पडत होते. उद्याचा दिवस पाहायला मिळेल की नाही याची खात्री नव्हती. तरीही अनेक सैनिकांनी नंतर सांगितलं की युद्धभूमीवर असताना त्यांना चिंता करण्यासाठी वेळच नव्हता. का? कारण त्यांचं संपूर्ण लक्ष पुढच्या कृतीवर होतं. त्यांचा मेंदू काय होईल मध्ये अडकलेला नव्हता, तो आता काय करायचं यावर केंद्रित होता. आणि मित्रांनो,
हीच गोष्ट आपल्या आयुष्यातही लागू होते. लक्षात घ्या, जे लोक सतत चिंता करतात त्यांच्याकडे विचार करण्यासाठी भरपूर वेळ असतो. पण जे लोक काहीतरी निर्माण करत असतात, शिकत असतात, स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत असतात, त्यांना चिंता पकडू शकत नाही. कारण त्यांची ऊर्जा भविष्याच्या भीतीमध्ये नाही, तर वर्तमानातील कृतीमध्ये खर्च होत असते. आता स्वतःला विचारा, जेव्हा चिंता येते तेव्हा तुम्ही काय करता? फक्त विचार करत बसता की काहीतरी कृती करता? कारण चिंता आणि कृती यांच्यामध्ये एक विचित्र नातं आहे. कृती वाढली की चिंता कमी होते आणि चिंता वाढली की कृती कमी होते. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मनात चिंतेचं वादळ उठलं तेव्हा स्वतःला जबरदस्तीने एक छोटं काम द्या. घर आवरा, 10 पानं वाचा, फिरायला जा, काहीतरी नवीन शिका, एखाद्याला मदत करा किंवा तुमच्या ध्येयावर 5 मिनिटं काम करा. फक्त बसून विचार करू नका, कारण मेंदू रिकामा असेल तर तो तुमच्यासाठी समस्या निर्माण करेल. पण जर तो एखाद्या अर्थपूर्ण कामात गुंतला तर तो तुमच्यासाठी भविष्य निर्माण करेल. डेल कार्नेगी यांचा या पॉइंटमधला मुख्य संदेश खूप साधा आहे. चिंता थांबवायची असेल तर विचारांशी लढू नका, स्वतःला कामात गुंतवा. कारण चिंता अंधारासारखी असते आणि कृती म्हणजे प्रकाश. अंधाराला बाहेर काढण्यासाठी अंधाराशी भांडावं लागत नाही, फक्त दिवा लावावा लागतो. आणि तुमच्या आयुष्यातला तो दिवा म्हणजे कृती. पॉइंट 4, ज्या गोष्टींनी तुम्हाला तोडलं त्या बहुतेक वेळा कधीच घडल्या नव्हत्या. एक क्षण डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्यातील एखादी अशी गोष्ट आठवा जिच्याबद्दल तुम्ही खूप चिंता केली होती. कदाचित एखादी परीक्षा, कदाचित एखादी मुलाखत, कदाचित एखादा व्यवसायातील निर्णय किंवा कदाचित एखादं नातं. त्यावेळी तुम्हाला वाटलं होतं, जर हे बिघडलं तर माझं आयुष्य संपेल. पण आज मागे वळून पाहताना काय दिसतं? आयुष्य संपलं नाही, तुम्ही अजून इथेच आहात आणि कदाचित ती गोष्ट आता आठवणीतही नाही. मग प्रश्न असा आहे, जर ती गोष्ट इतकी महत्त्वाची नव्हती तर त्या काळात तिने तुमची झोप का उडवली? तुमची शांती का हिरावून घेतली? तुमची ऊर्जा का संपवली? उत्तर आहे, कारण आपला मेंदू वास्तवापेक्षा कल्पनांवर जास्त विश्वास ठेवतो. डेल कार्नेगी यांनी त्यांच्या संशोधनात एक गोष्ट वारंवार पाहिली. लोकांना वास्तवातील समस्या कमी त्रास देतात, पण काय होईल जर या विचारानं ते तुटून जातात? जर मी अपयशी ठरलो तर? जर लोक हसले तर? जर माझं नुकसान झालं तर? जर माझ्या बाबतीत वाईट घडलं तर? आणि लक्षात घ्या, या सगळ्या वाक्यांची सुरुवात एकाच शब्दानं होते, जर. म्हणजेच ज्या गोष्टी अजून घडल्याच नाही, पण मेंदू त्यांना आधीच वास्तव मानून बसतो. हे अगदी चित्रपटासारखं असतं. पडद्यावर काहीच घडलेलं नसतं, पण आपण मनात पूर्ण कथा तयार करतो आणि त्या काल्पनिक कथेचा त्रास खऱ्या आयुष्यात भोगतो. याचं एक सुंदर उदाहरण कल्पना करा. रात्री अंधारात चालताना दूर एखादी दोरी पडलेली दिसते, पण क्षणभर तुम्हाला ती साप वाटते. हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, भीती वाटते. आता गंमत बघा, साप नव्हताच, तरीही भीती खरी होती. आपल्या चिंतेचंही हेच आहे. अनेकदा समस्या नसते, फक्त तिची सावली असते आणि आपण सावलीशी लढत बसतो. म्हणून डेल कार्नेगी एक साधा पण शक्तिशाली उपाय देतात. जेव्हा एखादी चिंता डोक्यात येईल तेव्हा स्वतःला विचारा, याची शक्यता खरंच किती आहे? भावनांनी उत्तर देऊ नका, तथ्यांनी उत्तर द्या. कारण चिंता भावनांवर जगते, पण सत्य आकडेवारीवर जगतं. आणि बहुतांश वेळा तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीची तुम्ही भीती करत आहात ती घडण्याची शक्यता खूपच कमी आहे. मित्रांनो,
आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका समस्या नाही. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे ज्या समस्या कधीच येणार नाहीत त्यांच्यासाठी आधीच दुःखी होणं. कल्पना करा, एखाद्या माणसानं 10 वर्ष पावसाच्या भीतीनं घराबाहेर पडणं बंद केलं आणि नंतर कळलं की पाऊस पडणारच नव्हता. त्यानं पावसामुळे नाही तर पावसाच्या भीतीमुळे आयुष्य गमावलं. आपणही अनेकदा असंच करतो. आपण भविष्याच्या शक्यतांमध्ये इतके अडकतो की वर्तमानातील संधी गमावतो. म्हणून पुढच्या वेळी चिंता आली तेव्हा लगेच तिच्यावर विश्वास ठेवू नका. कारण प्रत्येक विचार सत्य नसतो, प्रत्येक भीती भविष्य नसते आणि प्रत्येक काळजी आवश्यक नसते. कधीकधी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू समस्या नसते, तर त्या समस्येबद्दल तुम्ही स्वतःला सांगत असलेली कथा असते. आणि ज्या दिवशी तुम्ही ती कथा ओळखाल त्या दिवशी चिंता तुमच्यावरचं नियंत्रण गमावायला सुरुवात करेल. कारण सत्य खूप साधं आहे. आपल्याला तोडणाऱ्या बहुतेक गोष्टी वास्तवात घडत नाहीत, त्या फक्त आपल्या मनात घडतात. पॉइंट 5. टीका टाळायची आहे मग काहीच करू नका, काहीच बोलू नका आणि काहीच बनू नका. चला एक छोटासा प्रयोग करूया. तुमच्या आयुष्यात अशी एखादी वेळ आठवा जेव्हा तुम्ही खूप मनापासून काहीतरी केलं होतं, पूर्ण प्रामाणिकपणे, पूर्ण मेहनतीने. तुमचा हेतू चांगला होता, पण तरीही कोणीतरी टीका केली, कोणीतरी दोष काढला, कोणीतरी तुमच्या चुकांपेक्षा तुमच्या प्रयत्नांवरच प्रश्न उपस्थित केला. आणि ते शब्द कदाचित आजही लक्षात असतील. कारण माणूस कौतुक लवकर विसरतो, पण टीका खूप काळ लक्षात ठेवतो. डेल कार्नेगी म्हणतात, अनेक लोक चिंतेने नाही तर लोक काय म्हणतील या एका प्रश्नानं त्रस्त असतात. विचार करा, किती स्वप्न फक्त या भीतीमुळे मरून जातात. किती लोक स्वतःचं खरं मत बोलत नाहीत. किती लोक स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगत नाहीत, कारण त्यांना भीती असते लोक काय म्हणतील. पण इथे एक सत्य आहे जे कदाचित सुरुवातीला कडू वाटेल. लोक तुमच्याबद्दल तितका विचारच करत नाहीत जितका तुम्ही समजता. प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे, स्वतःच्या समस्यांमध्ये अडकलेला आहे, स्वतःच्या चिंतांशी लढतोय. पण आपण मात्र एखाद्याच्या एका वाक्याला इतकं महत्त्व देतो की आपली शांतीच गमावून बसतो. एकदा कल्पना करा, एका गावात 2 शेतकरी राहत होते. पहिला शेतकरी प्रत्येक वेळी गावकऱ्यांचं ऐकायचा. कोणी म्हणालं हे पीक लाव, तो तेच लावायचा. कोणी म्हणालं हे चुकीचं आहे, तो लगेच निर्णय बदलायचा. दुसरा शेतकरी मात्र सगळ्यांचं ऐकायचा, पण निर्णय स्वतः घ्यायचा. काही वर्षांनी पहिला शेतकरी अजूनही लोकांच्या मतांमध्ये हरवलेला होता. दुसऱ्यानं स्वतःचं शेत उभं केलं होतं, कारण त्यानं एक गोष्ट समजून घेतली होती, सल्ला ऐकायचा पण आयुष्य स्वतःचं जगायचं. मित्रांनो, टीका ही अनेकदा तुमच्या चुकीचा पुरावा नसते, ती अनेकदा तुमच्या दृश्यमानतेचा पुरावा असते. तुम्ही पुढे जात असाल, लोक बोलतील. तुम्ही वेगळा निर्णय घेतला, लोक बोलतील. तुम्ही यशस्वी झालात, लोक बोलतील. तुम्ही अपयशी झालात तरीही लोक बोलतील. म्हणून प्रश्न असा नाही की लोक बोलतील का, प्रश्न असा आहे की त्यांच्या शब्दांना तुम्ही किती शक्ती देणार. डेल कार्नेगी पुस्तकात सांगतात, जेव्हा टीका होईल तेव्हा 3 गोष्टी करा. पहिली, स्वतःला विचारा, यात काही सत्य आहे का? असेल तर त्यातून शिका. दुसरी, जर टीका चुकीची असेल तर ती मनावर घेऊ नका, कारण प्रत्येक आरोपाला उत्तर देणं आवश्यक नसतं. आणि तिसरी, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा, कारण वेळ हा सर्वात चांगला उत्तर देणारा असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर कोणी दगड मारत नाही. लोक नेहमी चालणाऱ्या गाडीवरच दगड मारतात. का? कारण ती दिसते, ती पुढे जात असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणाचं एखादं वाक्य तुमच्या मनाला लागेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा,
मी हे आयुष्य लोकांना खुश करण्यासाठी जगतोय की स्वतःला प्रामाणिक राहण्यासाठी? कारण ज्या दिवशी तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करता, त्या दिवशी तुम्ही स्वतःला गमावायला सुरुवात करता. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला सुरुवात करता, त्या दिवशी लोकांच्या मतांची साखळी तुटायला लागते. लक्षात ठेवा, टीका टाळण्याचा एकच मार्ग आहे. काहीच करू नका, काहीच बोलू नका, काहीच बनू नका. पण जर तुम्हाला खरंच जगायचं असेल तर टीकेची भीती सोडा. कारण तुमचं भविष्य लोकांच्या मतांनी नाही तर तुमच्या निर्णयांनी ठरणार आहे. पॉइंट 6. जे नाही त्यावर लक्ष दिलं तर चिंता वाढते. जे आहे त्यावर लक्ष दिलं तर आयुष्य बदलतं. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर आज सकाळी उठल्यावर तुमच्या बँक खात्यात 10 कोटी रुपये जमा झाले तर तुम्ही आनंदी व्हाल का? नक्कीच. पण जर त्याच बदल्यात तुम्हाला तुमचे डोळे द्यावे लागले तर? किंवा तुमचे पाय, किंवा तुमच्या आईवडिलांची साथ, किंवा तुमच्या मुलाचं हसू, स्वीकाराल का? बहुतेक लोकांचं उत्तर असेल नाही. मग जरा थांबा. याचा अर्थ तुमच्याकडे आधीच अशा गोष्टी आहेत ज्यांची किंमत करोडो रुपयांपेक्षाही जास्त आहे. पण समस्या अशी आहे, आपला मेंदू जे आहे त्याची सवय लावून घेतो आणि मग त्याची किंमत विसरतो. डेल कार्नेगी या पुस्तकात एक कथा सांगतात. एक माणूस सतत दुःखी असायचा. त्याला वाटायचं देवानं त्याला काहीच दिलं नाही. आयुष्यात फक्त समस्या आहेत. एक दिवस तो रस्त्यावरून चालत होता. तेव्हा त्याने एक माणूस पाहिला ज्याचे दोन्ही पाय नव्हते. पण तरीही तो हसत होता, आनंदी होता, जीवन जगत होता. तो प्रसंग पाहून त्या माणसाच्या मनात वीज चमकावी तसा विचार आला, माझ्याकडे किती काही आहे आणि मी फक्त जे नाही त्याचाच विचार करत बसलोय. मित्रांनो, आपणही अनेकदा असंच करतो. आपल्याकडे घर आहे पण मोठं घर नाही म्हणून दुःखी. नोकरी आहे पण अजून चांगली नाही म्हणून दुःखी. मोबाईल आहे पण नवीन मॉडेल नाही म्हणून दुःखी. शरीर निरोगी आहे पण काहीतरी कमी आहे म्हणून दुःखी. आणि या सततच्या कमतरतेच्या शोधात आपण आधीच मिळालेल्या आशीर्वादांकडे पाहणंच विसरतो. एक गोष्ट लक्षात घ्या, चिंता आणि कृतज्ञता एकाच मनात एकाच वेळी जास्त काळ राहू शकत नाही. कारण चिंता म्हणते माझ्याकडे पुरेसं नाही. कृतज्ञता म्हणते माझ्याकडे आधीच खूप आहे. आणि जिथे कृतज्ञता येते तिथे मन शांत व्हायला सुरुवात होते. आता एक छोटासा विचार करा. आजपासून 10 वर्षांनी तुम्ही आजच्या आयुष्याकडे मागे वळून पाहाल. कदाचित तुम्ही म्हणाल, त्या काळात माझ्याकडे वेळ होता, माझ्याकडे ऊर्जा होती, माझे आईवडील माझ्यासोबत होते, माझं शरीर निरोगी होतं. म्हणजेच आज ज्या गोष्टी तुम्ही गृहीत धरत आहात, उद्या त्याच गोष्टी तुमच्या सर्वात मौल्यवान आठवणी असू शकतात. डेल कार्नेगी यांचा संदेश खूप साधा आहे. तुमच्याकडे जे आहे त्याची गणना करा, जे नाही त्याची नाही. कारण जीवनाची गुणवत्ता संपत्तीवर ठरत नाही, ती लक्ष कुठे आहे यावर ठरते. जर लक्ष सतत कमतरतेवर असेल तर जगातील सगळं मिळूनही कमी वाटेल. पण लक्ष आभारावर असेल तर साधं आयुष्यही समृद्ध वाटेल. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी एक काम करा. मोबाईल बाजूला ठेवा आणि कागदावर फक्त 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. खूप मोठ्या गोष्टी असण्याची गरज नाही. श्वास आहे, कुटुंब आहे, जेवण आहे, मित्र आहेत, संधी आहे. बस, सुरुवात इतकीच. कारण आनंद नेहमी नवीन गोष्टी मिळाल्यानं येत नाही. तो अनेकदा आधीपासून असलेल्या गोष्टींची किंमत ओळखल्याने येतो. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा खजिना शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त आजूबाजूला पाहण्याची गरज आहे. कारण ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज तक्रार करत आहात, त्याच गोष्टींसाठी जगात कुणीतरी देवाकडे प्रार्थना करत असेल. पॉइंट 7. भूतकाळ बदलू शकत नाही,
भविष्य अजून आलं नाही, मग आयुष्य कुठे जगणार? चला एक कल्पना करूया. समजा तुमच्या बँक खात्यात रोज सकाळी 86,400 रुपये जमा होतात. पण एक अट आहे. दिवस संपला की जे पैसे वापरले नाहीत ते कायमचे नष्ट होतील. ना ते साठवता येतील, ना उद्यासाठी ठेवता येतील, ना परत मिळवता येतील. मग तुम्ही काय कराल? एकही रुपया वाया जाऊ देणार नाही, बरोबर? आता एक धक्कादायक गोष्ट ऐका. प्रत्येक सकाळी आयुष्य तुमच्या खात्यात 86,400 सेकंद जमा करतं आणि दिवस संपला की ते कायमचे निघून जातात. पण गंमत बघा, पैशांबाबत आपण खूप सावध असतो, वेळेबाबत मात्र नाही. आपण तासनतास भूतकाळाचा विचार करतो. ज्या चुका बदलता येणार नाहीत त्यांच्यावर रडतो. ज्या लोकांनी दुखावलं त्यांना मनात पुन्हा पुन्हा भेटतो. ज्या संधी निघून गेल्या त्यांचं दुःख करत राहतो. आणि मग उरलेला वेळ भविष्याच्या काळजीत घालवतो. पुढे काय होईल? मी यशस्वी होईन का? जर अपयश आलं तर? जर सगळं बिघडलं तर? म्हणजे काय? जो वेळ जगण्यासाठी मिळाला होता तो आपण 2 अशा ठिकाणी खर्च करतो जिथे आपला काहीच अधिकार नाही. एक म्हणजे भूतकाळ, दुसरं म्हणजे भविष्य. डेल कार्नेगी या पुस्तकात वारंवार एकच संदेश देतात: आजचा दिवस जगा. कारण वास्तवात तुमच्याकडे फक्त आज आहे. काल गेला, उद्या अजून आलेला नाही. आणि जेव्हा उद्या येईल तेव्हा त्याचं नावही आज असेल. मित्रांनो, कधी लक्ष दिलंय? लहान मुलं का आनंदी असतात? कारण ते वर्तमानात जगतात. त्यांना 5 वर्षांपूर्वी कोणी काय बोललं याची चिंता नसते. त्यांना 10 वर्षांनी काय होईल याचीही चिंता नसते. ते या क्षणात असतात, पूर्णपणे. म्हणून ते हसतात, मोकळेपणानं जगतात. पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे वर्तमानातून बाहेर पडतो आणि चिंता सुरू होते. एकदा एका वृद्ध व्यक्तीला विचारण्यात आलं, तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता मिळाला? तो हसला आणि म्हणाला, मी ज्या गोष्टींची सर्वात जास्त चिंता केली त्यापैकी बहुतेक कधीच घडल्या नाहीत. किती खोल सत्य आहे हे. आपण उद्याच्या भीतीत आजचा आनंद गमावतो आणि नंतर मागे वळून पाहताना लक्षात येतं की चिंता करताना आयुष्यच निघून गेलं. म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर डॉक्टरांनी आज तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे फक्त 1 वर्ष उरलं आहे, तर तुम्ही आजचा दिवस असाच घालवाल का? लोकांच्या मतांची चिंता करत, भूतकाळातील चुकांवर रडत, की प्रत्येक क्षण जपून जगाल? खरं तर आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही की किती वेळ शिल्लक आहे. म्हणून जीवन पुढे ढकलू नका, आनंद पुढे ढकलू नका, स्वप्न पुढे ढकलू नका, एक दिवस म्हणत राहू नका. कारण आयुष्य कॅलेंडरवर घडत नाही, ते या क्षणात घडतं. डेल कार्नेगी या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला जणू एक आरसा दाखवतात आणि विचारतात, तुम्ही जगत आहात की फक्त चिंता करत आहात? कारण शेवटी लोकांना त्यांच्या आयुष्यातील केलेल्या चुकांचा कमी पश्चात्ताप होतो, पण न जगलेल्या क्षणांचा जास्त होतो. म्हणून आज एक निर्णय घ्या. भूतकाळातून धडा घ्या, भविष्यासाठी योजना करा, पण तुमचं जीवन वर्तमानात जगा. कारण तुमच्या हातात असलेला सर्वात मौल्यवान क्षण हा आत्ताचा क्षण आहे. आणि कदाचित याच क्षणी तुम्ही चिंता सोडून जगायला सुरुवात करू शकता. आणि हाच या संपूर्ण पुस्तकाचा सर्वात सुंदर संदेश आहे. चिंता करणं थांबवा आणि जगायला सुरुवात करा. आजच्या या पुस्तकातून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही: आपल्याला आयुष्यातील समस्या तोडत नाहीत, त्यांच्याबद्दल आपण करत असलेली सततची चिंता तोडते. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही, पण आजचा दिवस मात्र आपल्या हातात आहे. म्हणून
आजपासून एक निर्णय घ्या. ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या सोडून द्या. ज्या गोष्टी बदलू शकतात त्यावर कृती करा. आणि प्रत्येक दिवस पूर्णपणे जगा. कारण आयुष्य तेव्हा बदलत नाही जेव्हा परिस्थिती बदलते. आयुष्य तेव्हा बदलतं जेव्हा विचार करण्याची पद्धत बदलते. आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील त्या बदलाची सुरुवात असेल. आता मला कमेंटमध्ये फक्त एक शब्द सांगा. चिंता की जगणं? तुम्ही आजपासून कोणता मार्ग निवडणार आहात? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आजपासून जगायला सुरुवात करतो. तुमची कमेंट मी नक्की वाचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जीवन बदलणाऱ्या पुस्तकांच्या प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत चिंता कमी करा आणि आयुष्य जास्त